कोरेगाव भीमाची लढाई होऊन जवळपास 2 शतकांचा कालावधी लोटलाय। मात्र या 2 शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही दलित चळवळीला, शोषितांना आणि वंचितांना ही लढाई प्रेरणा देते। म्हणूनच की काय, दर वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनुयायी अभिवादनासाठी येतात। देशभरामध्ये अनेक लढाया झाल्या, मात्र या लढाईला वेगळं महत्त्व का आहे आणि या लढाईचे सामाजिक अंग नेमके काय आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हे समजून घेतल्याशिवाय या इतिहासाचं जाज्वल्य पर्व आपल्या समोर येणार नाही। म्हणूनच या जाज्वल्य इतिहासाचा शोध घेण्याचा साम टीव्हीचा हा प्रयत्न। साल होतं 1818। 19व्या शतकाचा पूर्वार्ध। पेशवाईच्या अस्ताचा आणि ईस्ट इंडिया कंपनीनं पाय घट्ट रोवण्याचा तो काळ होता। ईस्ट इंडिया कंपनी अर्थात इंग्रज पुणे काबीज करण्याच्या तयारीत होते। इंग्रज पुण्यावर चाल करून येत आहेत याची कुणकुण लागताच दुसरीकडे पेशव्यांच्या नेतृत्वात मराठा सैन्य आक्रमण परतवून लावायला सज्ज होतं। ब्रिटिशांच्या सैन्यात या लढाईसाठीच्या तुकडीत मोठ्या प्रमाणात महार समाजाचे सैनिक होते। एकीकडे दुसरे बाजीराव पेशवे आणि दुसरीकडे फ्रान्सिस टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य। दोघांमध्ये तिथं 12 तासाचं घनघोर युद्ध झालं। त्या युद्धामध्ये महार सैनिकांनी आपला उच्च असा वीरतेचा भाग दाखवला आणि त्या पेशव्यांच्या 28,000 सैन्यांना पराभूत केले। आम्ही ब्रिटिशांतर्फे लढतोय का आम्ही पेशव्याविरुद्ध लढतोय का आम्ही आमच्या देशाविरुद्ध लढतोय हा विचारच नव्हता। हा विचार होता आम्ही आमच्या वर जुलूम करणाऱ्याच्या विरुद्ध लढतो। उपलब्ध माहितीनुसार ब्रिटिशांच्या सैनिकांची तुकडी 700 ते 800 जणांची होती। त्यात भारतीय असलेल्या पण ब्रिटिशांकडे काम करणाऱ्या सैन्याचा मोठा भरणा होता। त्यातही महार असलेल्या अर्थात त्या काळी अस्पृश्य असणाऱ्या घटकांची संख्या अधिक होती। मात्र ब्रिटिशांच्या या तुकडीत केवळ महारच नाहीत तर इतर जातीचेही सैनिक होते। ब्रिटिशांचे जे सैन्य होतं त्यामध्ये जाट होते, त्यामध्ये मराठे होते, कुणबी होते, कोळी होते, धनगर होते, माळी होते, महार होते। अर्थात यांची संख्या कमी होती, परंतु कमी संख्येच्या सैनिकांनी बलाढ्य सैनिकांचा पराभव करणं याच्यामध्ये काहीतरी गर्भित पद्धतीनं अर्थ दडलेला आहे। माझ्या दृष्टीनं मला असं म्हणायचं आहे की कमी संख्येने असणारे सैन्य जेव्हा बलाढ्य सैनिकांचा प्रतिकार करतात तेव्हा निश्चित पद्धतीनं या सैनिकांमध्ये अंतर्मनातून जो दबलेला आवाज आहे तो कुठेतरी तो बाहेर येतो लढाईच्या माध्यमातून। ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी पूर्ण क्षमतेनं आणि झोकून देऊन ही लढाई लढली। ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक मोठ्या जिद्दीने लढले। जाज्वल्य इतिहासाची परंपरा असणाऱ्या मराठा सैनिकांना 12 तास रोखून धरलं। मात्र 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतरही विजय मिळवता येत नाही हे मराठा सैनिकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी परतीचा निर्णय घेतला आणि ते पुण्याच्या दिशेने माघारी परतले। पराक्रमाची परंपरा असलेले मराठा सैनिक ही लढाई हरले होते। मराठा सैनिकांना हरवलं यापेक्षा पेशव्यांना नमवलं याचा जास्त आनंद आणि समाधान महार सैनिकांना या लढाईमुळे मिळालं असं म्हटलं जातं। या लढ्यात 12 तास निकरानं लढणाऱ्या महार सैन्याचा मोठा विजय होता। वर्णव्यवस्थेच्या जाचाला कंटाळून सर्वात जास्त पायाखाली तुडवलेला जो समाज होता त्या समाजाला ज्यांनी त्यांना पायाखाली तुडवलं त्यांना धडा शिकवण्याची संधी होती आणि ती संधी त्यांनी घेतली आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई मुठभर लोकांनी जिंकली। हा इतिहास आपण नाकारू शकत नाही। समाजामध्ये जे आम्हाला तुच्छ स्थान दिलं गेलं त्या भावनेचा उद्रेक एक प्रकारे झाला आणि ते युद्ध जिंकलं। महार सैनिकांना आपल्यावरचे जे लादलेले बंधनं होते ते काढायचे होते, मग ते शेवटच्या स्तराला जाऊन लढले आणि ते युद्ध जिंकलं। ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत जे भारतीय वंशाचे सैनिक होते ते बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री या विभागाशी संलग्न होते। म्हणूनच ही लढाई दलित चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचा भाग मानली जाते। जेम्स ग्रांट डफ या लेखकाच्या द हिस्ट्री ऑफ मराठाज
या पुस्तकातील माहितीप्रमाणे रात्रभर चाललेल्या या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सकाळी 10 वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैनिक याच भीमा नदीच्या तीरावरती आलं. दुसरीकडून मराठा सैनिक जवळपास 25,000च्या घरात होते असा देखील उल्लेख आढळतो. मराठा सैनिकांना असं वाटत होतं की ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य पुण्याच्या दिशेनं आगेकूच करेल आणि आपल्यावर हल्ला करेल. मात्र ईस्ट इंडिया कंपनीनं पुढे न जाता मागच्याच गावचा कब्जा करत या ठिकाणी नवी गढी उभारली. या आहेत मिसेस ऑलराऊंडर. एकाच वेळी करतात अनेक काम, पण बाथरूम मध्ये घास घास. मिसेस पाटील, हा पिवळेपणा आणि शेवाळा काढून टाकण्यासाठी आपल्याला पाहिजे आपल्यासारखाच एक ऑलराऊंडर. हार्पिक बाथरूम क्लीनर फ्लोअर, टाइल्स आणि बेसिनला करतो 10 पट अधिक स्वच्छ आणि मारतो 99.9% जर्म्स. हार्पिक बाथरूम क्लीनर, आपल्या बाथरूमचा ऑलराऊंडर. विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ अंबुजा सिमेंट. आम्ही चहा फक्त बनवत नाही तर सांडतो देखील आणि फ्रीजला खाणं भरवतो देखील. म्हणून तर इथे फक्त डाग नाहीत, जर्म्स देखील आहेत. म्हणून नवीन कॉलिन, जो शाईन करण्यासोबतच 99.9% जर्म्स देखील दूर करतो. कॉलिन, शाईन भरपूर, जर्म्स करतो दूर. ए आई, आज ना तुझ्या आजच्या लोणच्याची खूप आठवण येते. लगेच पेटीएम करते. थँक्यू आई. लोणचं पेटीएम करणं नॉट पॉसिबल, पण पेटीएम वर UPI ने पैसे पाठवणं पॉसिबल. फक्त मोबाईल नंबर एंटर करा आणि तुमच्या बँक अकाउंट मधून कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करा. पेटीएम करा, मस्त रहा. भैया और गुन्नू, क्या क्या लाई है बाजार से? ओहो, जलेबियाँ. मास्क तो ठीक से पहना था ना हमेशा, और सोशल डिस्टेंसिंग. सिम्टम्स या एक्सपोजर का डाउट है? कोविफाइंड के 4 इजी स्टेप से 15 मिनट में डाउट को करो आउट. मेरोल. टॉयलेट मध्ये डिटर्जंट फिनाईल घालते, पैसे वाचवते. हार्पिक सारखे स्वच्छ नाही होत तर काय? पण पाहुणे टॉयलेट कडे गेले की तुमचा जीव घाबरतो. त्याचं काय? म्हणूनच नवीन जास्त घट्ट हार्पिक, जे जुन्या हार्पिक पेक्षा जास्त वेळ पृष्ठभागावर टिकून राहते. डाग, धब्बे, कीटाणू, दुर्गंध पळवून लावते. वाव, आजपासून फक्त हापे. कारण हार्पिक चमकवतो असे. टॉयलेट बंदी नवे जसे. नवीन जास्त घट्ट हार्पिक. 99% गारंटी. इसीलिए कॉटन किंग देता है 100% गारंटी. 100% कॉटन की, जो आपको दे 100% सेटिस्फैक्शन और 100% कंफर्ट. कॉटन किंग, 100% कॉटन शर्ट्स. समझे? इंडिका इझीने फक्त 10 मिनिटात कलर कर. केसांची सुरक्षा. यात आहे आवळा पण, जास्वंद पण. नो अमोनिया, नो टेन्शन. ग्लोव्स लावून मिक्स करा, शॅम्पू सारखं स्वतःच अप्लाय करा, 10 मिनिटांनी धुवून टाका. इंडिका इझी, टेक इट इझी. आजी, डास. धीर धर बाळा. नाही, धीराचं फळ कधी डेंग्यू तर कधी मलेरिया असतं. होय आई, डासांबरोबर धीर धरू नका. काळं हिटलाईन ने ते लगेच मारून टाका. काळं हिटलाईन, डासांचा शेवट झटपट. बनायचं असेल तर मूल बना. पेशंट ही काही बनण्याची गोष्ट आहे. बाहेरून याल तर किस्से कहाण्या घेऊन या. जर्म्स ही काही आणण्याची गोष्ट आहे. डेटॉल देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षितता. म्हणून याचा होतो विविध पद्धतीने वापर. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा जो आहे विचार. What do you think are your team's chances in the cup? We here to win. गेम पलट, और गेम पलटने के लिए जरूरी है क्लैरिटी. जैसे 5x क्लैरिटी वाला डिश HD बनता है क्रिकेट का असली पार्टनर. देखिए 83 एट अ थिएटर नियर यू ऑन 24 दिसंबर. डिश नहीं, डिश क्या है ये? हात धुवून घे आधी. वहिनी, हा हातच धुवत नाही. चांगले ना. आता आम्ही एकट्याने मजा करूया. हात धुवावेसे वाटतील कारण नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश बनवतं हात धुणं मजेदार. याचा मॉइश्चर रिच फोम पसरतो एक समान आणि देतो जर्म्स पासून 10 पट उत्तम संरक्षण. नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश. 500 ग्रॅम परिवार चहा सोबत आता 500 ग्रॅम परिवार साखर मोफत. भारतात आजवर अनेक लढाया लढल्या गेल्या. त्यातील काही लढाया गाजल्या देखील. मात्र तब्बल 2 शतकांनंतर चर्चा होत राहते कोरेगाव भीमाच्या लढाईची. आणि याला महत्त्वाचं कारण आहे
ते म्हणजे या लढाईला असलेलं सामाजिक अंग. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात दलितांना मिळणाऱ्या अस्पृश्य वागणुकीची परिणिती या लढाईच्या निमित्तानं समोर आली असं या लढाईचे अभ्यासक मानतात. कोरेगाव भीमाची 2 शतकांपूर्वीची लढाई आजही दलित बांधवांसाठी प्रेरणेचा धगधगता अंगार आहे. गेल्या 200 वर्षात देशात सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय इतकी स्थित्यंतर झाली की त्याची गणतीच नाही. एकीकडे देशात स्थित्यंतर आली तरीही या लढाईचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. उलट अलीकडच्या काही वर्षात ते अधिकच गडद होत आहे. सामाजिक दृष्टिकोनातून जी बंधनं घालण्यात आली होती, जातीप्रथेची बंधनं घालण्यात आली होती, त्या जातीप्रथेच्या विरोधातला हा लढा होता. आणि म्हणून हा लढा 200 वर्षानंतरही लोकांच्या आठवणीत आहे आणि ते आता एक सिम्बॉल झाले अशी असणारी परिस्थिती आहे. कोरेगावच्या भीमाच्या या लढाईचं महत्त्व लक्षात आल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 साली या विजयस्तंभाला भेट देण्यासाठी आले. त्यानंतर सुरू झालेले हे पर्व आजही सुरू आहे. अलीकडच्या काही वर्षात होणारी गर्दी पाहिली तर आकडे 10 लाखांच्या पुढे जातात. ही लढाई मराठा विरुद्ध इंग्रज अशी नव्हती, तर ती पेशवे विरुद्ध अस्पृश्य अशी होती, असं आंबेडकरी तरुण मानतात. 200 वर्षांनंतर सर्वच संदर्भ बदलले असले तरी ही लढाई अस्पृश्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणूनच पाहतो, असं तरुण म्हणतात. म्हणूनच इथे अभिवादन करायला येणाऱ्या गर्दीत तरुणांची संख्या लक्षवेधी असते. आंबेडकरी समाजातला तरुण हा या लढ्याकडे 2 वृत्ताकडनं बघतो. काही लोक या लढ्याला जाती अस्मितेचं प्रतीक म्हणून सुद्धा पाहतायत. सोबतच अनेक तरुण हे या लढ्याकडं एका छोट्या संख्येनं अद्वितीय शौर्य गाजून एका मोठ्या समूहाला पराभूत केलं आणि तो पराभव हा एका निर्णायक विषयांसाठीचा होता. म्हणून आंबेडकरी तरुण बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी 1927ला आले. त्याला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या परंपरेनं या ठिकाणी येतो. कोरेगावच्या अलीकडेच असलेल्या पेरणे गावात विजयस्तंभ उभारून या लढाईच्या स्मृती इंग्रजांनी जतन केल्या. कालांतरानं ही घटना ब्रिटनच्या लोकस्मृतीतून लोप पावली. आता केवळ सैनिकी इतिहासाच्या विशेष वाङ्मयात या लढाईचा उल्लेख केला जातो. त्यातही ब्रिटिश लढाऊ क्षमतेचा दाखला म्हणून नव्हे तर भारतीय सैनिकांच्या लढाऊ क्षमतांबाबत हा उल्लेख आढळून येतो. ज्यांचं राज्य नाही, ज्यांच्याकडे शस्त्र नाहीत, अशा असणाऱ्या बलाढ्य पेशव्याला जे ब्रिटिश हारू शकले नाहीत, त्यांना असणाऱ्या ह्या सामान्य माणसाने हरवलं ना. त्याच्यामुळे त्या भागातल्या सगळ्या सामान्य माणूस जो होता, जो शिवाजी महाराजांचा असणारा राज्य उभा करण्यामध्ये होता, आलुतेदार बलुतेदार जो होता, हा आलुतेदार बलुतेदार त्या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये होता ना. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीनं बॉम्बे आर्मीसाठी सैनिकांची भरती सुरू केली तेव्हा अस्पृश्यांनी या संधीचा लाभ घेतला. आर्थिक आणि सामाजिक मुक्तीची दारं खुलं करणारं साधन म्हणून सैनिक या सेवेकडे पाहत होते. हा जो वर्ग होता त्याला राज्य कोणाची ती परवा नव्हती. ते मिलिटरीत होते आणि मिलिटरीत असल्यामुळं पेशवाईचं राज्य मराठ्यांचं राज्य होतं हा टोटल गैरसमज आहे. आणि त्यामुळं त्या राज्यामध्ये यांच्यावर जो अन्याय झाला तो त्यांनी सहन केला. सहन करण्याचा मार्गच नव्हता. मग सत्तर ब्रिटिश होते का पेशवे होते, यांच्यासाठी तर पेशवे होते. म्हणून ते ब्रिटिश सैन्यात भरती झालेले लोक. अस्पृश्य सैनिक ब्रिटिशांच्या बाजूनं आपल्याच देशवासियांविरोधात लढले असले तरी त्यांचं शौर्य आजही अनेक अर्थानं स्मृती स्वरूपात जपलं गेलंय. किंबहुना कोरेगाव हे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी एक प्रतिकात्मक स्थळ बनलंय. एवढं एसएनए पण फॅट. गाईच्या आहारात काय बदल केलाय का? केलंय की. काय? अहो, गाईच्या आहारामध्ये बारामती ॲग्रोचं मॅक्स क्रीम पशुखाद्य वापरतो. त्यामुळे गाईचं दूध तर हमखास वाढतंय, पण सोबत फॅट आणि एसएनए दोन्ही टिकून राहते बघा. बनायचं असेल तर मूल बना.
पेशंट ही काही बनण्याची गोष्ट आहे. बाहेरून याल तर किस्से कहाण्या घेऊन या. जर्म्स ही काही आणण्याची गोष्ट आहे. डेटॉल देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षितता. म्हणून याचा होतो विविध पद्धतीने वापर. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा जो आहे विचार. What do you think are your team's chances in the cup? We're here to win. गेम पलट, और गेम पलटने के लिए जरूरी है क्लैरिटी. जैसे 5x क्लैरिटी वाला डिश HD बनता है क्रिकेट का असली पार्टनर. देखिए 83 एट अ थिएटर नियर यू ऑन 24 दिसंबर. डिश नहीं, डिश क्या है ये? लिंबू पाणी घेशील? अरे कोणी ओवा ना. अरे हे सगळं सोडा. इनो घ्या. इनो हे ऍसिडिटीवर काम सुरू करतं फक्त 6 सेकंदात. आज मैं ऊपर. एक्सक्यूज मी, सॉरी. भाऊ तुम्ही जरा राईटला जा. सामान्य रिमोट असलेला सेट टॉप बॉक्स घ्याल तर असंच होईल. फक्त D2H HD RF सेट टॉप बॉक्स सोबत मिळतो ऍडव्हान्स रेडिओ फ्रिक्वेन्सी रिमोट, जो चालतो कोणत्याही डायरेक्शन मध्ये. अधिक माहितीसाठी आम्हाला 91156911156 वर कॉल करा किंवा www.d2h.com वर लॉग इन करा. D2H, वेगळाच व्ह्यू. भैया और गुन्नू, क्या क्या लाई है बाजार से? ओहो, जलेबियां. मास्क तो ठीक से पहना था ना हमेशा, और सोशल डिस्टेंसिंग. सिम्टम्स या एक्सपोजर का डाउट है? कोविफाइंड के 4 इजी स्टेप से 15 मिनट में डाउट को करो आउट. मेरोल. हात धुवून घे आधी. वहिनी हा हातच धुवत नाही. चांगले आहे ना. आता आम्ही एकट्याने मजा करूया. हात धुवावेसे वाटतील कारण नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश बनवता हात धुणं मजेदार. याचा मॉइश्चर रिच फोम पसरतो एक समान आणि देतो जर्म्स पासून 10 पट उत्तम संरक्षण. नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश. बदल होत नसतो, घडवावा लागतो. अनेक संत श्रेष्ठांनी आपल्या विचारांनी बदल घडवला समाजात, माणसात, त्यांच्या विचारात. म्हणूनच नवीन वर्षाचा नवा दिवस असाच एक बदल घेऊन येतोय. गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा, बदललेल्या नवीन वेळे. 1 जानेवारी पासून दररोज सकाळी 7:30 वाजता आपल्या झी टॉकीज वर. घ्यायचं असेल तर किस घ्या. इन्फेक्शनची रिस्क काही घेण्याची गोष्ट आहे. खेळायचं असेल तर बाळासोबत खेळा. त्याचं आरोग्य ही काही खेळण्याची गोष्ट आहे. डेटॉल देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षितता. म्हणून याचा होतो विविध पद्धतीने वापर. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा जो आहे विचार. अरे उसको मना कर दिया, तुम्हें कैसे हाँ बोल दूं? बोरोसिल होटीजी, सिर्फ अच्छे खाने का वादा, बाकी. टॉयलेट मध्ये डिटर्जंट फिनाईल घालते, पैसे वाचवते. हार्पिक सारखे स्वच्छ नाही होत तर काय? पण पाहुणे टॉयलेट कडे गेले की तुमचा जीव घाबरतो. त्याचं काय? म्हणूनच नवीन जास्त घट्ट हार्पिक, जे जुन्या हार्पिक पेक्षा जास्त वेळ पृष्ठभागावर टिकून राहते. डाग, धब्बे, कीटाणू, दुर्गंध पळवून लावते. वाव, आजपासून फक्त हापे. कारण हार्पिक चमकवतो असे टॉयलेट बंदी नवे जसे. नवीन जास्त घट्ट हार्पिक. 500 ग्रॅम परिवार चहा सोबत आता 500 ग्रॅम परिवार साखर मोफत. कोरेगाव भीमा इथं झालेल्या 2018 सालच्या दंगलीच्या कटू आठवणी मागे सारत गावकरी आणि भीम अनुयायी एकोप्याने वावरताना पाहायला मिळाले. दंगलीच्या अगदी पुढच्याच वर्षी सारं काही विसरून गावकरी गुलाब पुष्प देऊन भीम अनुयायांचं स्वागत करत होते. नव्या उमेदीनं केलेल्या या स्वागतामुळं अनुयायी देखील भारावून गेले होते. आणि हेच सकारात्मक चित्र यंदाही आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यातच हा यंदाचा उत्सव शासकीय असल्याने या उत्साहाला आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. दंगलीच्या हृदयद्रावक आठवणी बाजूला सारून गावकरी आणि भीम अनुयायी एकमेकांच्या हातात हात घालून एकोप्यानं दिसतायत. जे झालं ते झालं, मात्र पुढील काळात कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही ही भावना त्यांच्यात आहे. मागील वर्षी जो काही ॲक्सिडेंट झाला होता त्यानंतर कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी घटना घडलेली नाही आहे आणि भविष्यात घडणार पण नाही आहे. शासन आणि ग्रामपंचायत पेरणे यांच्याकडून येणाऱ्या लोकांच्या मानवंदनेच्या कार्यक्रमासाठी शासनाने खूप मोठी जयतरी केलेली आहे. शिवाय यंदा तर हा उत्सव शासकीय असल्यानं याला आगळं वेगळं महत्त्व आहे. म्हणूनच गावकऱ्यांमध्ये वेगळाच जोश दिसतोय. शिवाय विजय स्तंभ परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा राज्य सरकारनं केली आहे.
त्यामुळे आगामी काळात हे स्मारक आणखी देखणं सोयी सुविधांयुक्त आणि प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणारं ठरणार आहे. सरकारनं हा उत्सव ताब्यात घेतलेला असल्यामुळे, सरकार हा उत्सव करत असल्यामुळं याला एक रेकग्नायझेशन मिळालेले की 1818च्या लढ्यामध्ये ज्या शूरवीर महार योद्ध्यांनी आणि त्यांच्या समवेत इतर जात धर्मसमूहातील सर्व लोक यांनी जे शौर्य गाजवलं होतं त्यांना आता खऱ्या अर्थानं सलामी या ठिकाणी मिळते आणि याचा आनंद आज आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. सोबत सरकारनं असं असलं तरी प्रकाश आंबेडकर या निधीच्या घोषणेविषयी फारसे सकारात्मक नाहीत, कारण त्यांना हे आकडे म्हणजे निव्वळ घोषणा वाटतात. नाही, सगळ्याच ठिकाणी 100 कोटी दिले, 200 कोटी दिले, 250 कोटी दिले, पण काहीच होत नाही. हे कोणाच्या घशामध्ये गेले, कोणाच्या खिशामध्ये गेले हे असं सांगणं महत्त्वाचं आहे. विकासाचा निधी जो आहे तो मिलिटरीला द्यावा, कारण का भीमा कोरेगावचं जे स्तंभ आहे हे मिलिटरीचं असणारं मानचिन्ह आहे. कोरेगाव भीमाच्या इतिहासानं दलित बांधवांना लढण्याची आणि संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच 1927 साली या ठिकाणी स्वतः बाबासाहेब आल्यानंतर व्यापक स्वरूपात अभिवादन करण्याची प्रथा सुरू झाली, जी आज तागायत निरंतर सुरू आहे. या जाज्वल्य परंपरेत दंगलीचा काळा डाग लागलाही, मात्र सगळं विसरून अनुयायी आणि गावकरी पुढे जात आहेत. ही नवी आशेची पालवी म्हणावी लागेल. 2018 साली घडलेल्या कटू प्रसंगाच्या आठवणी आता गावकऱ्यांनी देखील मागे टाकल्यात. 2019 नंतर लगेचच गावकरी या अनुयायांच्या स्वागतासाठी सज्ज असायचे. आता देखील जवळपास महिनाभर आधी ही तयारी सुरू केली जाते आणि गावकरी समस्त अनुयायांचं स्वागत मोठ्या मनानं करतात आणि हेच या विजयस्तंभाचं मोठं यश म्हणावं लागेल. कॅमेरामन किरण काजळेसह अमोल कविटकर, साम TV, कोरेगाव भीमा. बहरोज द रॉयल बिर्याणी. विराट कंप्रेसिव स्ट्रेंथ, अंबुजा सीमेंट. गुड मॉर्निंग के साथ नए साल में करो हेल्दी शुरुआत. हैप्पी न्यू ईयर. गुड मॉर्निंग डेयरी प्रोडक्ट्स बाय द कूटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी. एवढं एसएनए पण फॅट. गाईच्या आहारात काय बदल केलाय का? केलंय की काय? अहो, गाईच्या आहारामध्ये बारामती ॲग्रोचं मॅक्स क्रीम पशुखाद्य वापरतो. त्यामुळे गाईचं दूध तर हमखास वाढतंय, पण सोबत फॅट आणि एसएनएफ दोन्ही टिकून राहते बघा. What do you think are your team's chances in the cup? We here to win. गेम पलट, और गेम पलटने के लिए जरूरी है क्लैरिटी. जैसे 5x क्लैरिटी वाला डिश HD बनता है क्रिकेट का असली पार्टनर. देखिए 83 एट अ थिएटर नियर यू ऑन 24 दिसंबर. डिश नहीं, डिश क्या है ये? ए आई, आज ना तुझ्या आजच्या लोणच्याची खूप आठवण येते. अरे, आजच पॅक करून ठेवले तुझ्यासाठी. खरंच? हो, लगेच पेटीएम करते. थँक्यू आई. लोणचं पेटीएम करणं नॉट पॉसिबल, पण पेटीएम वर UPI ने पैसे पाठवणं पॉसिबल. फक्त मोबाईल नंबर एंटर करा आणि तुमच्या बँक अकाउंट मधून कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करा. पेटीएम करा, मस्त रहा. भैया और गुन्नू, क्या क्या लाई है बाजार से? ओहो, जलेबियां. मास्क तो ठीक से पहना था ना हमेशा, और सोशल डिस्टेंसिंग. सिम्टम्स या एक्सपोजर का डाउट है? कोविफाइंड के 4 इजी स्टेप से 15 मिनट में डाउट को करो आउट. मेरोल. घ्यायचं असेल तर किस घ्या. इन्फेक्शनची रिस्क काही घेण्याची गोष्ट. खेळायचं असेल तर बाळासोबत खेळा. त्याचं आरोग्य ही काही खेळण्याची गोष्ट आहे. डेटॉल देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षितता, म्हणून याचा होतो विविध पद्धतीने वापर. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा जो आहे विचार. बंद नाकामुळे तुम्हाला झोप येत नाही? ऑट्रिविन ऑक्सीफास्ट रिलीफ स्प्रे हे चोंदलेलं नाक मोकळं करणं सुरू करतं फक्त 25 सेकंदात. एक्सक्यूज मी, सॉरी. भाऊ, तुम्ही जरा राईटला जा.
सामान्य रिमोट असलेला सेट टॉप बॉक्स घ्याल तर असंच होईल. फक्त D2H HD RF सेट टॉप बॉक्स सोबत मिळतो ऍडव्हान्स रेडिओ फ्रिक्वेन्सी रिमोट, जो चालतो कोणत्याही डायरेक्शन मध्ये. अधिक माहितीसाठी आम्हाला 9115691156 वर कॉल करा किंवा www.d2h.com वर लॉग इन करा. D2H, वेगळाच व्ह्यू. हात धुवून घे आधी. वहिनी हा हातच धुवत नाही. चांगले ना. आता आम्ही एकट्याने मजा करूया. हात धुवावेसे वाटतील कारण नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश बनवता हात धुणं मजेदार. याचा मॉइश्चर रिच फोम पसरतो एक समान आणि देतो जर्म्स पासून 10 पट उत्तम संरक्षण. नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश. लिव्हर सिरोसिस या आजारावर मॉडर्न होमिओपॅथीचे विशेष उपचार जाणून घेऊया डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडून. रविवार दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता. माझ्या डिटर्जंट फिनाइलने पण टॉयलेट स्वच्छ होतं. हार्पिक सारखं नाही तर काय. पण जर तुमच्या सोनूनेच प्रश्न केला, आपले टॉयलेट इतके पिवळे का? त्याचं काय? म्हणूनच नवीन जास्त घट्ट हार्पिक, जे जुन्या हार्पिक पेक्षा जास्त वेळ पृष्ठभागावर टिकून राहते. डाग, धब्बे, कीटाणू, दुर्गंध पळवून लावते. वाव, आजपासून फक्त हार्पिक. कारण हार्पिक चमकवतो असे टॉयलेट बनवी नवे जसे. नवीन जास्त घट्ट हार्पिक. 500 ग्रॅम परिवार चहा सोबत आता 500 ग्रॅम परिवार साखर मोफत. घ्यायचं असेल तर किस घ्या. इन्फेक्शनची रिस्क काही घेण्याची गोष्ट आहे. खेळायचं असेल तर बाळासोबत खेळा. त्याचं आरोग्य ही काही खेळण्याची गोष्ट आहे. डेटॉल देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षितता. म्हणून याचा होतो विविध पद्धतीने वापर. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा जो आहे विचार. सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे, पण मुलगा चांगला आहे. जे तुम्हाला आणि कुटुंबालाही पसंत आहेत. जीवनसाथी.com. मला कंटाळा आलाय रे. मला बाहेर पडायचं इथून. मला कुदमरायला होतंय. सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता कलर्स मराठीवर. प्रस्तुत करता टाइजर हायटेक कॉटन. अपग्रेड दिस दिवाळी टू बेटर कॉटन. फ्रीडम कार्ड फ्री व्हा 3 मध्ये भरा. बाटा कम्फर्ट दॅट मूव्स यू फॉरवर्ड. लेट्स स्टार्ट द प्ले. लुक ॲट द शॉट. असा शॉट खेळायचा भूषण सर. सर मी प्रयत्न करतो. तुम्हाला मी शिकवतो टेक्निक कशी असते. कारण इट इज नवीन वर्ष आहे. तर नवीन वर्षात तुम्हाला काहीतरी शिकलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही शिका माझ्याकडून. ओ गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. कशी आहे टेक्निक भूषण सर? एकदम चुकीची टेक्निक आहे तुझी. ओ नमस्कार. म्हणा पण माझी टेक्निक काय प्लीज सांगा मला. थांबा मी बॉल देत होते ना. तू एक तर ग्रिप बरोबर पकडली नव्हतीस. ओके. बाबांची ग्रिप एक तर वरती पकडायची. आय नो. आणि मग बघून ठेव तुम्ही. आता किपिंग करतो. ओ हा शोल्डर खाली. राईट शोल्डर खाली. बॅकलिफ्ट वरती. ओ दॅट वॉज गुड थिंग या. पण मला आणि एक मिनिट काय चाललंय तुमचं सर? तो मला टेक्निक खेळायच्या तिकडे तुझी एज लागली. श्रीकांत सारखं खेळू नको. खेळायचं तर गावस्कर सारखं खेळ. सर प्लीज. ओ हो पहिला सर बॉल तर गेला बाहेर. पण मला खरं विचारायचं आहे भूषण सर. भूषण सर प्लीज या. आज साम टीव्ही इथं आलंय आणि आम्ही लोक इथं का आलं त्याचं कारण एवढंच आहे की नवीन वर्ष आहे. दिस इयर हॅज टू बी व्हेरी स्पेशल. त्या मागचं वर्ष जर बघितलं तर मागचं वर्ष वॉज स्पेशल बिकॉज ऑफ 83. त्यामुळे तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे. भूषण सर वॉन्ट टू से समथिंग आज न्यू इयरच्या दिवशी? मला असं वाटतं की कुठल्याही नवीन वर्षाची सुरुवात अशी होणं हे फार मोठी गोष्ट आहे. एक्झॅक्टली. म्हणजे भारतामध्ये क्रिकेट खऱ्या अर्थाने खेळायला सुरुवात झाली किंवा त्या पॅशननी खेळायला लागली लोक ते बिकॉज ऑफ या सगळ्या सिनियर लोकांमुळे ज्यांनी 83चा वर्ल्ड कप भारताला मिळवून दिला. सो अशा महान व्यक्तींसोबत नवीन वर्षाची सुरुवात साम टीव्हीवरती आज आपण करतो.
सर काय सांगाल, म्हणजे मला खरं नाही, सांगा ना. सर्वप्रथम म्हणजे मी आपले सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो मनापासून, आणि आशा करूया की हे कोविडचं जे संकट आलेलं आहे ते लवकरात लवकर संपेल आणि पुन्हा एकदा गाडी आपली रुळावर येईल. आणि हे फक्त आपल्या भारताकरताच नाही, सगळे जग ह्याला सामोरा गेलेलं आहे. त्यामुळे आपण आशा करूया, आशेवरच आपण जगतो, सो आशा करणं काही चुकीचं नाही. लाईफ इज ऑल अबाउट होप, आणि त्याच होपचा एक सिनेमा चिराग तुम्हाला करायला मिळाला. काय सांगायला विषय? ऑनर यार, इट्स अन ऑनर. म्हणजे स्वतःच्या वडिलांचा रोल करायला कोणाला मिळतोय? हू गेट्स टू प्ले हिज ओन फादर. आपण लहानपणापासून प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं बाबांसारखं बनायचंय, लेट्स फॉल इन अ फादर शूज. आणि मला ऍक्च्युली तो चान्स मिळाला एवढ्या मोठ्या पिक्चरमध्ये, एवढ्या मोठ्या डिरेक्टरच्या बरोबर काम करायला मिळालं. आय एम ब्लेस्ड यार. म्हणजे ते आता उभे पण संदीप सरांसारखे. संदीप सर, मी नेहमी तुम्हाला बॅट हातात देतो सर, एकदा ते स्टान्स दाखवा ना प्लीज. आय वॉन्ट टू सी द स्टान्स, कम ऑन. लुक ॲट दिस स्टाईल. या स्टाईलवरच आज आपण न्यू इयर सेलिब्रेट करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं खरं मी सुरुवातीला चूक केली भूषण सर. काय? खरं तर वी आर ॲट द पाटील्स हाऊस, त्यामुळे तुम्ही आमचं स्वागत करताय का आज? मला ऍक्च्युली कमाल वाटली की आमच्या घरात येऊन आमच्याच ह्याच्यात क्रिकेट खेळतायत, नाही क्रिकेट शिकवतायत. सर खरं तर आपण मुंबईकर म्हटलं की आपल्याला चाळीतली गॅलरी सुद्धा पुरते क्रिकेट खेळायला. सो आम्हाला इथे छोटीशी जागा दिसली आणि आम्ही सुरू झालो सर, बाकी काही नाही. नाही, बरोबर आहे, कारण कसोटी क्रिकेट खेळण्याचं भाग्य, देशाकरता खेळण्याचं भाग्य मला जरी मिळालं तरी जी मजा गल्ली क्रिकेट आणि चाळीतल्या क्रिकेटला येते. आजही मला जर सांगितलं कोणी की गल्लीत क्रिकेट खेळतात मुलं, तर माझे हात शिवशिवतात की मला घेतील का म्हणून. ए आई, आज ना तुझ्या आजच्या लोणच्याची खूप आठवण येते. अरे, आजच पॅक करून ठेवले तुझ्यासाठी. खरंच? हो, लगेच पेटीएम करते. थँक्यू आई. लोणचं पेटीएम करणं नॉट पॉसिबल, पण पेटीएम वर UPI ने पैसे पाठवणं पॉसिबल. फक्त मोबाईल नंबर एंटर करा आणि तुमच्या बँक अकाउंट मधून कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करा. पेटीएम करा, मस्त रहा. या आहेत मिसेस ऑलराऊंडर. एकाच वेळी करतात अनेक काम, पण बाथरूम मध्ये घास. मिसेस पाटील, हा पिवळेपणा आणि शेवाळा काढून टाकण्यासाठी आपल्याला पाहिजे आपल्यासारखाच एक ऑलराऊंडर. हार्पिक बाथरूम क्लीनर फ्लोअर, टाइल्स आणि बेसिनला करतो 10 पट अधिक स्वच्छ आणि मारतो 99.9% जर्म्स. हार्पिक बाथरूम क्लीनर, आपल्या बाथरूमचा ऑलराऊंडर. What do you think are your team's chances in the cup? We here to win. गेम पलट, और गेम पलटने के लिए जरूरी है क्लैरिटी. जैसे 5x क्लैरिटी वाला डिश HD बनता है क्रिकेट का असली पार्टनर. देखिए 83 एट अ थिएटर नियर यू ऑन 24 दिसंबर. डिश नहीं, डिश क्या है ये? सुपरवायझर आता मॅनेजर बनलाय पापा. बॉस म्हणाले मिस्टर रजतची असेंब्ली लाईन कधी नाही थांबली, कधी सिक लीव्ह देखील नाही घेतली. शाबास, बाळा ह्या घरामध्ये काही थांबत नाही, कारण ही थांबू देत नाही. शाबास. ज्या घरांमध्ये डेटॉल दररोज वापरलं जातं तिथे लोक कमी आजारी पडतात. डेटॉल, बी 100% शुअर. एक्सक्यूज मी, सॉरी. भाऊ तुम्ही जरा राईटला जा. सामान्य रिमोट असलेला सेट टॉप बॉक्स घ्याल तर असंच होईल. फक्त D2H HD RF सेट टॉप बॉक्स सोबत मिळतो ऍडव्हान्स रेडिओ फ्रिक्वेन्सी रिमोट, जो चालतो कोणत्याही डायरेक्शन मध्ये. अधिक माहितीसाठी आम्हाला 9115691156 वर कॉल करा किंवा www.d2h.com वर लॉग इन करा. D2H, वेगळाच व्ह्यू. हात धुवून घे आधी. वहिनी, हा हातच धुवत नाही. चांगले आहे ना. आता आम्ही एकट्याने मजा करूया. हात धुवावेसे वाटतील, कारण नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश बनवता हात धुणं मजेदार. याचा मॉइश्चर रिच फोम पसरतो एक समान आणि देतो जर्म्स पासून 10 पट उत्तम संरक्षण. नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश. पैनासोनिक इवोल्टा रहे पावरफुल 10, 15, 20 गुना ज्यादा तक. बैटरी का किंग Panasonic.
seem different, but when we get together in celebrations, it's twice the joy, twice the fun. Dewar's Highball Soda Water. बनायचं असेल तर मूल बना. पेशंट ही काही बनण्याची गोष्ट आहे. बाहेरून याल तर किस्से कहाण्या घेऊन या. जर्म्स ही काही आणण्याची गोष्ट आहे. डेटॉल देतो 100,000 पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षितता. म्हणून याचा होतो विविध पद्धतीने वापर. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा जो आहे विचार. स्वतःला नाही, ह्या वेदनेला थांबव. सादर आहे आयोडेक्स रॅपिड ऍक्शन स्प्रे, ज्याचे ऍक्टिव्ह तत्व आतली सूज कमी करते आणि सरळ वेदनेवर परिणाम करते. थोडी हिंमत, थोडं आयोडेक्स. वेलकम टू आवर विला इन लवासा. सुपर. तुला मी सगळं दाखवतोय की काय इकडे, आणि एक या. सरप्राईज सुद्धा आहे. थँक्यू सर. हा, आम्ही ते सरप्राईज ऐकलंय आणि आता आम्हाला पाहायचंय. So sir, this is villa. What's nice? सो दिस इज द लिव्हिंग रूम. इकडे डायनिंग टेबल आहे, किचन आहे, आणि ही आमची खास म्युझिक सिस्टम आहे. वाव. मला खास याच्याबद्दल बोलायला आवडेल की 82 मध्ये बाबांना गिफ्ट केली कॉस्मिक कंपनी. आणि आजकालच्या ज्या सगळ्या म्युझिक सिस्टम झाल्या आहेत, JBL असून दे, बोस असून दे, नथिंग कम्पेअर्ड. वाव. आणि म्हणजे साधारण तुझ्यापेक्षा मोठी आहे. वर्ल्ड कपच्या पण आपली नाही, पण याच्यामध्ये एक म्हणजे उल्लेख करण्याची गोष्ट अशी की सिस्टीम मिळाली, पण ती जपून ठेवणं आणि अजून चालू बाबांनी बरेच वर्ष ती वापरली. गेले 10 वर्ष म्हणून मी ती वापरली आणि जपली, आणि आता इकडे आणली. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला जर हा व्ह्यू अर्थात दिसत असेलच. हा सर, म्युझिक सिस्टम अँड ऑल त्याची आवड होती का पहिल्यापासून? आणि तुम्ही, कारण आता मला चिरागने किस्सा सांगितला की शिवाजी पार्कमध्ये जेव्हा तुम्ही लावायचा तेव्हा सगळ्याच पूर्ण शिवाजी पार्क ऐकायचं. तर ऐकायचंच नाही तर भांडी पडायची. माझ्या खाली माझे मामा राहायचे, माझ्या वर पण आमचे टेंडन्स राहायचे. की मी लावली की मी थोडक्यात सांगायचं झालं की तेव्हा मिक्सरची गरज लागायची. कोणाला जर काही मिक्सरमधून काढायचं असेल तर सांगायचे व सिस्टीम लाव. पण खरंच अशी सिस्टीम तुम्हाला मिळणार नाही. चिराग बोललाच की कॉस्मिकचे जे देसाई आहेत त्यांनी मला ही प्रेझेंट केली, आणि अशीच सिस्टीम ही एशियाड करता बनवलेली होती. 4 पेअर्स त्यांनी एशियाड जेव्हा झालं आपल्या भारतामध्ये त्याकरता एशियाड करता हे बनवलेले सिस्टीम होते. एक गावस्करला दिली त्यांनी प्रेझेंट केली, एक मला दिली. सुनीलनी दुसऱ्या दिवशी परत केली, कारण त्याची बायको पमी खूप वैतागली की कपाट का घेऊन आला म्हणून. पण नशिबाने ती जपली आहे मी, आणि जशी 82 साली चालत होती तशीच आजही 2022च्या पहिल्या दिवशी चालते. मागे वाघाचा फोटो बघतोय, इथे फोटो बघतोय. तर माझा असा अंदाज आहे की जेव्हा सर केनियाला कोच करत होते तेव्हा मला असं कळलं की सरांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची तिथे आवड होती. सो सर, तुम्ही घेतलेले पिक्चर्स आहेत? नाही, माझ्या मित्रांनी, हे देवरे म्हणून आहेत जे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये वनरक्षक आहेत, आणि हा माझा मित्र एक फोटोग्राफर त्यांनी घेतलेला आहे. पण मला वाईल्ड लाईफ हे वन्य पशूंबद्दल आवड ॲक्च्युली लहानपणापासून शाळेपासून झाली. टार्झनचे पिक्चर यायचे, आणि मी स्वतःला टार्झन समजायचो. मी अगदी सिंगल फसली म्हणतात असा होतो, पण मला वाटायचं काय वाह काय बॉडी आहे. आणि माझ्या वडिलांनी आमच्या खोलीमध्ये असा दोर लावून ठेवला होता, त्याला मी ह्या पलंगावरून त्या पलंगावर, जसा टार्झन ह्या झाडावरून त्या झाडावर यू करून जायचा तसा मी जायचो. आणि मला असं वाटायचं की वाह सगळे प्राणीविणी माझ्यावर आहेत. त्यामुळे आवड अगदी जन्मापासून होती. राणीचा बाग, आजही तुम्ही मला 66व्या वर्षी सांगितलं की राणीच्या बागेमध्ये येतो का, तर मी पहिला सगळं काम सोडून राणीचा बाग बघायला जाईल. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये थोडीफार मदत करण्याचा मी प्रयत्न केला, मी आणि माझे सगळे जे साथी आहेत ओबेरॉय स्प्लेंडरचे.
ॲडॉप्शन त्यांची जी स्कीम होते तिकडे लेपर्ड तारा नावाची लेपर्ड होती, तिला ॲडॉप्ट केलं होतं. आणि कोणाला आवड नाही ॲक्च्युली, सगळे जे क्रिकेटपटू आहेत, मग सचिन तेंडुलकरपासून एकटा फक्त सुनील गावस्कर सोडला, कारण सुनील खूप घाबरतो. म्हणजे पॉमेरियनचं पिल्लू जरी आणलं तरी सुनील तो झाडावर चढेल, एवढा घाबरतो. नाही, पण मला नेहमी असं वाटतं ना, हे सगळ्या जे जतन करण्याच्या गोष्टी आहेत ना, ते शेवटी आवडीवर पण असतात. आणि तुम्हाला जी ही आवड आहे तीच तुम्ही जोपासलीत आणि आज ते आम्ही बघतोय. सर ही खूपच आउटस्टँडिंग आहे सर. म्हणजे ते खरंच कोणीतरी पहिल्यांदा वेळी हे काय कपाट आहे इकडे, हेच बघा माहिती नसतं. नाही, वाटतं कपाट, पण एकदा चालू केली की सगळं लवासा दण आणून जाईल, एवढं ते दणदणीत आहे. चला तर मग लेट्स गो टुवर्ड्स दॅट मेन सरप्राईज. सर प्लीज, आफ्टर यू. विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ अंबुजा सिमेंट. सुपरवायझर आता मॅनेजर बनलाय पापा. बॉस म्हणाले मिस्टर रजतची असेंब्ली लाईन कधी नाही थांबली, कधी सिक लीव्ह देखील नाही घेतली. शाबास, बाळा ह्या घरामध्ये काही थांबत नाही, कारण ही थांबू देत नाही. शाबास. ज्या घरांमध्ये डेटॉल दररोज वापरलं जातं तिथे लोक कमी आजारी पडतात. डेटॉल, बी 100% शुअर. 99% गारंटी. इसीलिए कॉटन किंग देता है 100% गारंटी. 100% कॉटन की, जो आपको दे 100% सेटिस्फैक्शन और 100% कंफर्ट. कॉटन किंग, 100% कॉटन शर्ट्स. समझे? माझा टेस्ट पार्टनर तर रामबंधू आहे आणि तुमचा रामबंधू अचार आणि पापड. रामबंधू, आपला टेस्ट पार्टनर. आम्ही चहा फक्त बनवत नाही तर सांडतो देखील आणि फ्रीजला खाणं भरवतो देखील. म्हणून तर इथे फक्त डाग नाहीत, जर्म्स देखील आहेत. म्हणून नवीन कॉलिन, जो शाईन करण्यासोबतच 99.9% जर्म्स देखील दूर करतो. कॉलिन, शाईन भरपूर, जर्म्स करतो दूर. या आहेत मिसेस ऑलराऊंडर. एकाच वेळी करतात अनेक काम, पण बाथरूम मध्ये घास घास. मिसेस पाटील, हा पिवळेपणा आणि शेवाळा काढून टाकण्यासाठी आपल्याला पाहिजे आपल्यासारखाच एक ऑलराऊंडर. हार्पिक बाथरूम क्लीनर फ्लोअर, टाईल्स आणि बेसिनला करतो 10 पट अधिक स्वच्छ आणि मारतो 99.9% जर्म्स. हार्पिक बाथरूम क्लीनर, आपल्या बाथरूमचा ऑलराऊंडर. What do you think are your team's chances in the cup? We here to win. गेम पलट, और गेम पलटने के लिए जरूरी है क्लैरिटी. जैसे 5x क्लैरिटी वाला डिश HD बनता है क्रिकेट का असली पार्टनर. देखिए 83 एट अ थिएटर नियर यू ऑन 24 दिसंबर. डिश नहीं, डिश क्या है ये? हात धुवून घे आधी. वहिनी हा हातच धुवत नाही. चांगले ना. आता आम्ही एकट्याने मजा करूया. हात धुवावेसे वाटतील कारण नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश बनवता हात धुणं मजेदार. याचा मॉइश्चर रिच फोम पसरतो एक समान आणि देतो जर्म्स पासून 10 पट उत्तम संरक्षण. नवीन डेटॉल फोमिंग हँड वॉश. कुछ पल सिर्फ बहरूज से खास बनते हैं. बहरूज, द रॉयल बिरयानी. बनायचं असेल तर मूल बना. पेशंट ही काही बनण्याची गोष्ट आहे. बाहेरून याल तर किस्से कहाण्या घेऊन या. जर्म्स ही काही आणण्याची गोष्ट आहे. डेटॉल देतो 100,000 पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षितता. म्हणून याचा होतो विविध पद्धतीने वापर. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा जो आहे विचार. मला कंटाळा आलाय रे. मला बाहेर पडायचं इथून. मला गुदमरायला होतंय. सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता कलर्स मराठीवर. टॉयलेट स्वच्छ डिटर्जंट फिनाईलने पण होतं. हार्पिक सारखं नाही तर काय. पण वारंवार इतरांचं चमचमतं टॉयलेट पाहून असं वाटतं की माझं टॉयलेट असं का नाही. त्याचं काय. म्हणूनच नवीन जास्त घट्ट हार्पिक, जे जुन्या हार्पिक पेक्षा जास्त वेळ पृष्ठभागावर टिकून राहते. डाग, धब्बे, किटाणू, दुर्गंध पळवून लावते. वाव, आजपासून फक्त हार्पिक. कारण हार्पिक चमकवतो असे, टॉयलेट बनवी नवे जसे. नवीन जास्त घट्ट हार्पिक. 500 ग्रॅम परिवार चहा सोबत आता 500 ग्रॅम परिवार साखर मोफत. तुम्हाला एवढं आवडणार आहे.
मलाही ते बघून मला ते घरच खूप ओ माय गॉड ओ माय गॉड सर दिस काही थोडंफार क्रिकेट खेळायचं भाग्य लाभलं ते ह्या भिंतीवर आहे. सर दिस इज नॉस्टॅल्जिया सर. क्रिकेट भक्तांसाठी मंदिर आहे सर हे खरंच मंदिर आहे भक्तांचे फोटो आहे त्याच्यामध्ये. नाही इकडे एक वेगळं फिलिंग येतं. राईट. जेव्हा जेव्हा मी या रूम मधून पास होतो किंवा इकडे येतो एक हे सगळे माझे जे साथी खेळाडू आहेत राईट त्यांना बघून एक स्फुरण नवीन चैतन्य म्हणतात ना राईट म्हणजे जर फोटो बघितला असेल तर राईट राईट फिल्म मध्ये सुद्धा आहे. या हो राईट. मानसिक बघतायत लोक. आणि मला जो सीन आवडला अरे लंबू म्हणजे रवी सात्रे साहेब ऍक्च्युली झालं ते. खरंच झालं. आणि त्याच्यानंतर द नॉस्टॅल्जिया ऑफ द फिल्म. आता अनेक लोकांनी हा सिनेमा पाहिला आहे आणि मला खरं असं वाटतं की व्हॉट इज 83 ऑल अबाउट. द 83 इज ऑल अबाउट द नॉस्टॅल्जिया. कबीर खान यांना इंटरव्ह्यू सेड एक इंटरव्ह्यूमध्ये कबीर खानने सांगितलं की जर लोक तिकडे गेल्यानंतर 1983च्या दिवशी जर लोक तिकडे रडली असती ना तशी जर लोक थिएटरमध्ये रडली त्या दिवशी मी किती पैसा कमवला हा मान्य नाही ठरवत पण मी जिंकलो. आणि सर लेट मी टेल यू आय हॅव सीन दिस फिल्म 3 times. मी प्रत्येक वेळी आता पण अंगावर काटा आहे मी रडलोय. आणि श्रेयस तू म्हणतो ते खरं आहे. कुठल्याही स्पोर्ट्स पर्सन बद्दल किंवा स्पोर्ट्स बद्दल एखादी फिल्म जेव्हा होते ना तर तेव्हा ती एक हिस्ट्री असते. हिस्ट्रीची पानं उलगडली जातात. सो काही वर्षांपूर्वी पेलेनवरती एक फिल्म आली होती. राईट. सो तेव्हा असं वाटतं की इंडियन स्पोर्ट्स बद्दल असं काहीतरी व्हावं. सो मला वाटतं 83 ते पूर्ण करतं. 83 रिलीज झालेला आहे आणि ही ओ मॅन रेप्लिका जी आम्हाला देण्यात आली होती ती आहे इकडे. दिस इज जस्ट अमेझिंग. सर मला ना तुम्ही प्रत्येक फोटोवर थोडं सांगा ना आम्हाला. हा भूषण सर इट विल बी रिअली नाईस प्लीज. कपिलनी कशी उचलली आहे बघा. आणि भूषण सर तुम्ही बघताय का त्याने किती ते जपून ठेवलं नाही. त्यांनी लगेच काढलं लगेच आत ठेवलं. अँड आय थिंक दिस इज द 83 जे माझ्याकडे आहे जे आम्हाला सर्व मीडिया दिलेलं द फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स. हे नकली आणि हे असली हे आणि इकडे नकली असली आणि इकडे नकली असली. परंतु जी मेहनत आम्ही घेतली होती आणि जी मेहनत ह्या मुलांनी घेतली ह्यांनी असली ना नकली ठरवले आणि ते असली झाले. क्या बात. सर प्लीज आम्हाला सांगा ना की फोटो म्हणजे लेट्स स्टार्ट फ्रॉम चिराग. हे तुम्ही सिनेमामध्ये सुद्धा बघितलं असेल की हा ऍक्च्युअल फोटोग्राफ जो लॉर्ड्सच्या बाल्कनीतून काढला होता. 83 स्पर्धेमध्ये जे संघ भाग घेतले होते तुम्ही बघताय. क्लाइव्ह लॉइड आहे, दुलीप मेंडिस आहे, कपिल आहे, बॉब विलिस आहे, ह्यूकिम ह्यूज आहे, इम्रान खान आहे, डंकन फ्लेचर झिम्बाब्वेचा जो आपला कोच होता. हे सगळे आहेत. आणि खास करून सांगायचं झालं तर मानसिंगचा जो लास्ट आमचे मॅनेजर होते त्यांचा फोटो जो दिसतोय जे सिनेमामध्ये दाखवण्यात आलेलं आहे की रवी शास्त्रीच्या पाठी होते ते आणि त्यांचं येत नव्हतं. ते बोलले की लंबू थोडा बाजूला. अगदी बरोबर तेच मानबाई तुम बाजू तेच दृश्य टिपलेलं आहे कबीर खाननी. हे बघतायत झैल सिंग आपले जे प्रेसिडेंट होते त्यांच्याकडे आम्हाला पार्टी होती. लेट मॅडम इंदिरा गांधी त्यांचे. आणि हे कपिल जिंकल्यानंतर प्रेक्षकांना सुनील गावस्कर आहे इकडे. हे आफ्टर पार्टीचे फोटोग्राफ्स आहेत. ॲक्च्युअल फोटोग्राफ आहे हा आफ्टर पार्टीचा. हे लॉर्ड्सला कपिलनी बळी घेतला तेव्हाचं आहे. आणि साहजिकच वर्ल्ड कप म्हणजे सगळ्यांच्या मनात हे कोरलेलं असेल हे दृश्य. जे क्रिकेटचे चाहते आहेत हा फोटो बघितला की सगळ्यांना आठवतं की 83. सर आणि हा फोटो मुंबईचा आहे का? हा वानखेडेवर. हा स्पर्धेला जायच्या आधीचा होता. स्पर्धेला जायच्या नाही स्पर्धेतून आल्यानंतर. कारण हा कप जे मानसिंगने सांगितलं होतं कप बरोबर आमचा फोटो नव्हता तर आल्यानंतर हा फोटो घेण्यात आला होता. आणि त्या पेंटिंग आहे. सो स्पेशल हे पेंटिंग हो एकाने पेंटिंग केलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही वर्ल्ड कप जिंकलात आणि जेव्हा परत भारतात आलात मुंबईत आलात त्यावेळेला नेमक्या काय भावना होत्या? कारण कसं पहिल्यांदाच भारताने इतकं मोठं यश मिळवलं होतं आणि त्यावेळेला टीव्ही पण इतके मोठ्या प्रमाणात नव्हते. जसं आज आपण सगळ्या मॅचेस लाईव्ह बघतो आजकाल मोबाईलवर बघतो. पण तेव्हा ती भावना काय होती? कारण नाही आयुष्यामध्ये असे फार अगदी मोजके क्षण अनुभवायला मिळतात आणि तो क्षण तर निश्चितच मगाशी म्हणालो मी की कपिल देवनी जेव्हा
कप हातात घेऊन उंचावला होतो. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही मुंबईत आमचं आगमन झालं आणि जे म्हणजे प्रेक्षकांनी जे आम्हाला काय म्हणतात, माझ्याकडे एक शब्द नाही आहेत की अगदी एअरपोर्टपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत तोफा गर्दी केली होती, दुतर्फा गर्दी केली होती रस्त्याच्या. दर कॉर्नरला हार आणि तुरे देत होते आम्हाला. म्हणजे असे प्रसंग असतात की ते जे कधीच तुम्ही आयुष्यात विसरू शकत नाहीत आणि विसरायचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा पुन्हा येतात. एक्झॅक्टली. त्यामुळे तसंच आजही जेव्हा जेव्हा मला तो दिवस आठवतो, 3 दिवसांनी आम्ही 25 जून 28 जूनला आम्ही परत आलो होतो का 1 जुलैला आलो होतो. पण कमाल म्हणायला पाहिजे. म्हणजे असे क्षण मी आशा करतो की प्रत्येकाला जीवनात एकदा तरी अनुभवायला मिळाले पाहिजे. सर आणखीन एक प्रश्न छोटासा, म्हणजे खरं तर तुम्हाला या प्रश्नाबद्दल अनेकांनी विचारला असेल हा प्रश्न आणि तुमच्याकडे जाणून घेतला असेल. पण आज नवीन वर्षाची सुरुवात करताना एक प्रेरणा म्हणून झालं असं की त्यावेळेला फारशी माध्यमं नव्हती आणि झिम्बाब्वेची मॅच कुठेच रेकॉर्ड झाली नाही, जो तुफान नॉक कपिल देव यांनी खेळला. तर ती मॅच तुम्ही जेव्हा तिथे होतात त्याबद्दल आम्हाला सांगा, कारण ते ऑलमोस्ट कपिलचे 175 सांगण्याआधी मी एक सांगीन की माझं नाव कोणी घेत नाही, कारण मी बाद झालो नसतो तर कपिल देव आला नसतो. त्यामुळे थोडंसं 1% श्रेय तरी मला पण मिळायला पाहिजे. पण जाऊ दे, जोक बाजूला राहून देत. तर अशी खेळी अवर्णनीय एक विव रिचर्ड्स आपण बघितलं होतं, ज्याच्याबरोबर खेळायचं भाग्य पण आम्हाला लाभलं. परंतु 17 धावांना 5 गडी बाद, 60-66 धावांना 7 गडी बाद, त्यानंतर 8वी विकेट जाते. आणि कपिल देव जो आपण ऐकला आहे, बघितला आहे, आम्ही ज्याच्याबरोबर लहानपणापासून खेळलो आहोत, त्या कपिल देवनी एक अशी खेळी उभारणं, म्हणजे कंट्रोल्ड ॲग्रेशन ज्याला म्हणतात, म्हणजे संथ सुरुवात आणि मग धूमधडाका. म्हणजे अक्षरशः आम्ही ड्रेसिंग रूममध्ये जे बाद झाले होते, मग त्यात सुनील गावस्कर होता, श्रीकांत होता, यशपाल होता, मी होतो, रविशास्त्री होता, आम्ही अक्षरशः तोंड लपवून खाली, ते जे टर्नब्रिज वेल्सची जी ड्रेसिंग रूम आहे तिकडे तोंड लपवून खाली बसलो होतो. आणि अचानक 20-25 मिनिटांनी टाळ्यांचा आवाज सुरू झाला. तर आम्हाला वाटलं साहजिकच की आणखीन कोणतरी आऊट झाला. सो कोणी तर बॅग बिग आता आवरायला घ्या इथपर्यंत सुद्धा सुरुवात केली होती. आणि त्यानंतर जी काच फुटलेली दाखवलेली आहे, दॅट इज रिअल, ती खरी फुटल्यानंतर आम्ही उठलो. आणि उठल्यानंतर बघितलं की स्कोअरबोर्डवर चक्क 100 धावा लागलेल्या आहेत. आणि किरमानी आणि कपिलची मग पार्टनरशिप झाली, पण मदनलाल आणि कपिलने सुरुवात केली. त्यानंतर रॉजर बेलीनी साथ दिली आणि त्यानंतर किरमानी आणि कपिलने. पण अवर्णनीय, म्हणजे नशीबवान आहेत लोक ज्यांनी त्या दिवशी मैदानावर ही खेळी बघितली. आय थिंक मला एक प्रश्न आहे, कारण मी 83 बघून आलो, त्यामुळे मला अनेक प्रश्न आहेत तुम्हाला दोघांना. पण त्याचा पहिला प्रश्न आहे की ना, आय लव्ह द एक्सप्रेशन ऑफ चिराग. जर एक्सप्रेशन तुम्ही पण एका सेमीफायनलमध्ये देतात, जेव्हा तुम्ही लास्ट बॉल खेळत होतात, त्याच्या बॉलच्या अगोदरच लोक आली की मॅच संपली, लास्ट बॉल खेळत नव्हतो, लास्ट रन पाहिजे होता, अजून 4 ओव्हर बाकी होते. तर तेव्हाचा एक्सपिरियन्स तुमचा अभी काय कभी खेळ लो यार भाग जाऊ, काय होतं तो क्षण, काय होता? आणि प्लेइंग ओके, त्याच्या आदल्या चेंडूवरच इन्व्हेट केलं होतं लोकांनी. एक्झॅक्टली. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष, इन्क्लुडिंग माझं लक्ष, बॉब विलिस पेक्षा पाठी कोण किती जण धावणार आहेत. राईट. आणि कपिल पण नॉर्मली आपण असे स्टार्ट घेतो, कपिलचं तिकडे होतं की कधी एकदा ड्रेसिंग रूममध्ये बघतो. आणि सगळे क्षेत्ररक्षक सुद्धा इंग्लंडचे, बॉब विलिस फक्त एकच असा असेल की जो सरळ धावत आला आणि त्याला बॉल टाकावा लागला. तो बाकी सगळे कधी एकदा ड्रेसिंग रूम मध्ये धावतो, हीच स्थिती होती. हाऊ वॉज इट प्लेइंग या? म्हणजे अनेक त्यांचे व्हिज्युअल्स आहेत, अनेक त्यांचे शॉट्स तू रेप्लिका केले असेल, पण त्या व्हिज्युअल्स जे आहेत राईट वरती आपल्याकडे एवढे बघायला सगळे आहेत, त्याच्यामुळे ऍक्च्युली थोडंसं अजून टफ झालं. राईट. कारण तसं आम्हाला ते दाखवायचं होतं. सो ऍटलिस्ट आम्हाला एक आठवडा लागला ते सेमीफायनलचं, ते लास्ट 2 शॉट्स. कारण कधी क्राऊड एक जण पुढे येत होतं, एक जण पाठी येत होतं. सो ते परफेक्ट टाइम व्हायला आणि तसंच दिसायला 1 आठवडा लागला त्याला. आणि रणवीर सिंग लिटरली, म्हणजे त्याला क्रेडिट द्यायला म्हणजे एवढा मोठा स्टार 1 आठवडा नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता. सेम अमाउंट ऑफ डेडिकेशन अँड यु नो, सो इट वॉज फिनॉमिनल. आणि ऑफकोर्स यार, ते जेव्हा मी बघितलं स्क्रीनवरती तेव्हा त्याची मजा कळली.
कारण शूट करताना आम्हाला कळत नाही ना काय शूट झालं जेव्हा बघितलं तेव्हा आणि आम्हाला सुद्धा वर्ल्ड कपची मजा तेव्हा आली कारण खेळताना तुम्हाला कळत नाही काय झालं. मग मैदानावर असो किंवा मैदानाच्या बाहेर असो जे काही दाखवलेलं आहे हा सिनेमा बघताना अरे असा तू होतास आणि असे आपले सगळे साथी खेळाडू होते. पप्पा स्टॉप आ करा जम्स ना करा. नवीन कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोटेक्ट स्प्रे. 1 2 3 अमूल फ्रेश फ्रेश क्रीम सरप्राइज तैयार है शेफ जो हाजिर है फ्रूट सैलड फॉर यू एंड डेजर्ट्स टू cause I love you. 1 2 3 अमूल फ्रेश फ्रेश क्रीम. 99% गारंटी. इसीलिए कॉटन किंग देता है 100% गारंटी. 100% कॉटन की जो आपको दे 100% सेटिस्फैक्शन और 100% कंफर्ट. कॉटन किंग 100% कॉटन शर्ट्स. समझे? अरे उसको मना कर दिया तुम्हें कैसे हाँ बोल दो. अरे आप ही रुको. बोरोसिल होटीची सिर्फ अच्छे खाने का वादा बाकी. थांब, पुढे धोका आहे. धोका कुठे? ह्या प्लेटवर, या चमच्यावरही. या सगळ्यामध्ये कसला धोका आहे? झुरळं हे रात्री तुमच्या पाठीमागून येतात आणि यावर जम्स पसरवून लपून बसतात. मग दिवसा मुलं यांना हात लावून आजारी पडू शकतात आणि म्हणूनच लाल हेट. लपलेली झुरळं मारून टाका. आजारांपासून सुरक्षित राहा. ज्यांच्यामुळे 2 मिनिटात उभारली जातात अनेक आयुष्य त्यांच्यासाठी वॉलिनी जेल. ज्याचा नॅनोजेल फॉर्म्युला लवकर सामावतो आणि परिणाम सुरू करतो 2 मिनिटात. वॉलिनी आता घेऊन आला आहे नवीन वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट जो देतो सांधे दुखीपासून आराम पूर्ण 12 तासांपर्यंत. वॉलिनी वेदनेसाठी वेळ नाही. कॉलेजचे मित्र येत आहेत 5 मिनिटात. भाई हे पांढरे केस नॉट युअर स्टाईल. कलर कर. 5 मिनिटात. इम्पॉसिबल. पॉसिबल. शॅम्पू हेअर कलर गोदरेज एक्सपर्टने. यामध्ये आहे आवळा आणि शिकेकाय. स्वतः लावा आणि 5 मिनिटात केस दिसतील नॅचरल ब्लॅक सॉफ्ट आणि शायनियर. वाव 5 मिनिटात. आणि टिकतो पूर्ण महिना. गोदरेज एक्सपर्ट शॅम्पू हेअर कलर. What do you think are your team's chances in the cup? We here to win. गेम पलट और गेम पलटने के लिए जरूरी है क्लैरिटी. जैसे 5x क्लैरिटी वाला डिश HD बनता है क्रिकेट का असली पार्टनर. देखिए 83 एट अ थिएटर नियर यू ऑन 24 दिसंबर. डिश नहीं डिश क्या है ये. घ्यायचं असेल तर केस घ्या. इन्फेक्शनची रिस्क काही घेण्याची गोष्ट आहे. खेळायचं असेल तर बाळासोबत खेळा. त्याचं आरोग्य ही काही खेळण्याची गोष्ट आहे. डेटॉल देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षितता. म्हणून याचा होतो विविध पद्धतीने वापर. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेचा जो आहे विचार. बदल होत नसतो, घडवावा लागतो. अनेक संत श्रेष्ठांनी आपल्या विचारांनी बदल घडवला समाजात, माणसात, त्यांच्या विचारात. म्हणूनच नवीन वर्षाचा नवा दिवस असाच एक बदल घेऊन येतोय. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा बदललेल्या नवीन वेळे 1 जानेवारी पासून दररोज सकाळी 7:30 वाजता आपल्या झी टॉकीज वर. हात धुवून घे आधी. वहिनी हा हातच धुवत नाही. चांगले ना.